नवरात्र असली ना 9 दिवसाचे उपवास आणि मग रोज उठून आज काय उपवासाला बनवू आज काय खाऊ असं होतं बरोबर की नाही. परंतु माझ्या माहेरी ना नवरात्रीचे उपवास ना बिलकुल तिखट मिठाचं खात नाहीत. त्यामध्ये फक्त फळं, दूध, चहा, कॉफी आणि ड्रायफ्रुट्स हे इतकंच असं खाऊन नवरात्रीचे उपवास करतात. तर आता सगळेजण फराळ करतात, मस्त उपवासाचे पदार्थ पण सगळीकडे कुठे कुठे चालतात. परंतु आज मी माझ्या माहेरच्या पद्धतीने मस्त अशी ही उपवासाची डिश बनवली आहे. तर बघा, इथे उपवासाला जर तुमच्यात मखाणा चालत असेल तर घाला, मखाणा नाही चालत असेल तर काय घालायचं पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगते. तर वाटीभर मखाणा घेतलेत, काजू आणि बदाम घेतलेत, केसरच्या काड्या घेतलेत आणि गरम दुधामध्ये हे अर्धा ते 1 तास भिजवत ठेवले. तर हे पण फक्त आपण अर्धा लिटर दुधामध्ये बनवणार आहोत, भरपेट बनतं. आता हे अर्धा 1 तास छान भिजू द्यायचं. एकदम शुद्ध सात्विक असा हा मेनू आहे उपवासाचा नवरात्रीमध्ये. नक्की करून बघा, बाकी तुम्हाला भूक लागणारच नाही. एकदम हलकं फुलकं एकदम भारी वाटतं हे खाल्ल्यानंतर. हे जवळपास मी तासभर भिजायला ठेवलं होतं. नंतर आता हे सर्व मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढायचं आणि मस्त अशी बारीक जितकी होईल ना तितकी ह्याची पेस्ट करून घ्यायची. फ्रूट कस्टर्ड असताना सेम हा उपवासाचा मेनू आहे. इकडे छान दुधाला उकळी आलेली आहे, गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्या. साखर जरी नाही घालायची ना तर एकदम शेवटला तुम्ही मधाचा पण वापर करू शकता जर तुम्ही साखर खात नसाल तर. आणि ह्या उकळत्या दुधामध्ये मिक्सरला बारीक केलेली पेस्ट टाकून घ्यायची. 10 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. दाटसर होते. सुरुवातीला गरम असताना पातळ जरी दिसत असेल ना, थंड झाल्यावर ती छान अशी दाटून येते. आणि जर उपवासाला तुमच्याकडे मखाणे खात नाहीये तर मखाण्याच्या ऐवजी 3 ते 4 चमचे मिल्क पावडर वापरून सुद्धा तुम्ही हे मस्त असं फ्रूट कस्टर्ड करू शकता. आता हे 10 मिनिटं छान शिजून झालेलं आहे. सुरुवातीला थोडं पॅनमध्ये असंच थंड होऊ द्यायचं, मग बाउलमध्ये काढायचं आणि बाउल फ्रीजमध्ये ठेवून मस्त हे थंडगार करून घ्यायचं. बघा किती दाटसर असं हे बनलंय ना, एकदम क्रीमी क्रीमी. आता ह्यामध्ये तुम्हाला जे फळं आवडतात ना त्याचे मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घालायचे. इथं मी सफरचंद, ती सोनकेळी मिळतात ती, डाळिंबाचे दाणे, हवे असतील तर द्राक्षे पण घाला. परंतु आंबट पदार्थ असतात ना, म्हणजे संत्री, मोसंबी असं काही घालू नका. त्यानंतर ह्याच्यामध्ये मस्त असे ड्रायफ्रुट्स घालूया. बदामाचे काप, काळ्या मनुका आणि वरून परत डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी. रेसिपी आवडली का? मग सबस्क्राईब कराल ना.